आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय घेऊन एकत्र आलो आहोत, तो म्हणजे वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे। दरवर्षी 2 एप्रिल रोजी साजरा होणारा केवळ एक दिवस नाही, तर एक चळवळ आहे, समजुतीची, स्वीकाराची आणि समावेशकतेची। हा दिवस युनायटेड नेशनने घोषित केला, जेणेकरून जगभरातील ऑटिझम असलेल्या व्यक्तींना समजून घेण्यात येईल। 2026 ची थीम अशी आहे, फ्रॉम अवेअरनेस टू एक्सेप्टन्स, एम्पॉवरिंग न्यूरोडायव्हर्सिटी। म्हणजे जागरूकतेकडून स्वीकाराकडे, न्यूरोडायव्हर्सिटीला सक्षम करूया। ही थीम आपल्याला स्पष्ट संदेश देते की केवळ माहिती असणे पुरेसे नाही, तर स्वीकार आणि संधी देणे हे महत्त्वाचे ठरते। ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजे मुलांच्या विचार करण्याच्या, शिकण्याच्या आणि संवाद साधण्याच्या पद्धतीत असलेले वेगळेपण। काही मुलं शांत असतात, तर काही मुलं स्वतःमध्येच रमलेली असतात, तर काही मुलं एखाद्या गोष्टीमध्ये विलक्षण प्रावीण्य मिळवतात। आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे ही मुले वेगळी असतात, पण कमी नसतात। न्यूरोडायव्हर्सिटी म्हणजे काय, तर मेंदूची वेगळ्या पद्धतीने काम करण्याची क्षमता, आणि हीच या मुलांची ताकद असते। जसे प्रत्येक फुलाचा रंग, सुगंध, सौंदर्य वेगळे असते, तसेच ऑटिझमचे प्रत्येक मूल हे वेगळं असते। मग आपण अशी का अपेक्षा ठेवतो की सर्व मुले सारखीच असावीत? आज आपण स्वतःलाच प्रश्न विचारायला हवा की आपण अशा मुलांना समजून घेतो का, त्यांना स्वीकारतो का? आपण त्या मुलांसाठी समावेशक वातावरण तयार करतो का? स्वीकार हा उपकार नाही, तर तो त्यांचा हक्क आहे। ऑटिस्टिक मुले असलेल्या पालकांना खरं तर योद्धा म्हणायला हवं, कारण ते कधीच हार मानत नाहीत। ते दररोजच नवीन आव्हानांना सामोरे जातात आणि त्याचा स्वीकारही करतात। आज आपण समाज म्हणून त्यांना काय देतो, समजूतदारपणा की टीका? आजपासून आपण अशा मुलांना आधार देण्याचा संकल्प करूया। अशा मुलांना योग्य वेळेत योग्य ती ट्रीटमेंट दिली, योग्य प्रकारच्या थेरपी जसे की ऑक्युपेशनल थेरपी, सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी, बिहेवियर थेरपी, स्पीच थेरपी दिली, तर मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणाही होऊ शकते। आज आपण सर्वांनी मिळून असा समाज निर्माण करायला हवा की अशा मुलांना समाजापासून वेगळं केलं जाणार नाही, तर विशेष म्हणून त्यांना स्वीकारलं जाईल। शेवटी मी एवढंच म्हणेन की जागरूकता आपल्याला माहिती देते, पण स्वीकार आपल्याला माणूस बनवते। चला तर आपण सर्व मिळून असा समाज घडवूया जिथे प्रत्येक ऑटिझम असलेल्या व्यक्तीला स्वप्न पूर्ण करण्याची समान संधी मिळेल। आज आपण अशा मुलांसाठी काय करू शकतो, तर छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठा बदल हा घडवू शकतो। अशा मुलांना प्रेमाने समजावून घेणे, संयमाने वागणे आणि अशा कुटुंबियांना आधार देणे। समावेशक शिक्षणाला प्रोत्साहन देणे। वेगळेपणा ही एक कमतरता नाही, तर ती एक विशेषता आहे।